पण मूर्ख एवढा आहे की क्षणिक भोगामध्ये अडकले. ही त्याची कथा आहे की नाही मला माहिती नाही, पण सर्वसामान्य माणसाची कथा तीच आहे. कुठे कामामध्ये अडकतो, कुठे क्रोधामध्ये अडकतो, कुठे खाण्यामध्ये अडकतो, कुठे पिण्यामध्ये अडकतो, विषयामध्ये अडकतो आणि ज्या दरवाजापर्यंत पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचतच नाही. आणि पोचायची वेळ आलेली असते तेव्हा देवळाचे दरवाजे बंद झालेले असतात. कळलं का? हां, देवदर्शनाचे सुद्धा वेळी असतात. काय ठराविक वेळ झाल्यानंतर एकदा दरवाजाला कुलूप घातलं की किती वाजता गेले तरी दर्शन होत, दरवाजा बंद. तसं आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, सन्मार्गाला जाण्याचा सुद्धा काही काळ असतो. तो काळ जर तुमच्या आयुष्यामध्ये चुकला तर पुढे आयुष्यात सगळंच चुकलं. मी काय सांगतोय, धर्माच्या मार्गाने जालाल, दान कराल, अमक कराल, तमक कराल, पण त्याच्यापर्यंत पोचणं. पण हरी कथा नुसती ऐकत जाल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा. पुढचा आहे का, सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त. इकडे तिकडे जायला नको, निवांत बसावं, नामस्मरण करावं. हा संतांनी कलियुगामध्ये सांगितलेला सोपा मार्ग आहे. आणि तेच मी परवा जे प्रवचन सुटलं आणि तुम्हाला अर्जुनाची गोष्ट सांगितली, नामस्मरण हा मार्ग, भक्तीचा मार्ग. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. आपल्या काळामध्ये ॲडिशन झाली, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रोज करत जा, लगेच काही परिणाम दिसणार नाही. घेत जाल तसा परिणाम दिसेल.